नुकतीच लोकसभेची निवडणूक पार पडली। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपकी बार 400 पार अशी घोषणा देणाऱ्या किंवा आम्ही म्हणजे मोदीजींच्या नेतृत्वाशिवाय देशाला पर्याय नाही, महाराष्ट्रामध्येही आम्ही 45 पार करू म्हणणाऱ्या महायुतीला जो आहे तो मोठा झटका बसल्याचं महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळालं। कारण फक्त 18 जागांवर जे आहे ते महाविकास आघाडी महायुतीला यश जे आहे ते त्या ठिकाणी मिळाल्याचं पाहायला मिळालं। तर देशात 400 पार म्हणणारी भाजपा असेल ती 240 जागांवरच जे आहे ते थांबल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळालं। आता महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक येऊ घातलेली आहे। ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये नोटिफिकेशन जे आहे निवडणुकीचं ते जारी होऊ शकतं। निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊ शकतं। आचारसंहिता लागू होऊन साधारणतः ऑक्टोबरच्या थर्ड आठवड्यापासून ते नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्याभरापर्यंत जे आहे ती महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे पडघम वाजायला सुरुवात होऊ शकते। आणि लोकसभेच्या निकालानंतर आता महाराष्ट्रामध्ये नेमकं कोणाचं सरकार बसेल किंवा महाराष्ट्रामध्ये नेमकं कोण ताकदवान ठरेल, महायुती की महाविकास आघाडी, दोन्हीकडचे झोप उडवणारी खरं तर धक्कादायक अशी आकडेवारी जी आहे ती समोर आलेली आहे। आणि या आकडेवारीनुसार महाराष्ट्रामध्ये 258 जागांवर मविया आणि 227 जागांवर 127 जागांवर महायुती जी आहे ती आघाडीवर राहिल्याचं पाहायला मिळेल। या सगळ्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत आणि माझ्या सोबत या चर्चेमध्ये सहभागी आहे माझा सहकारी राजरत्न जोंधळे। राजरत्न, लोकसभा झाली, अपेक्षा एवढं यश भाजपाला किंवा महायुतीला मिळालं नाही, विधानसभेमध्येही मवियाच बाजी मारताना आपल्याला पाहायला मिळतंय। संकेत, आपण बघितलं की ज्यावेळी एक्झिट पोलचे निकाल आले त्या एक्झिट पोलमध्ये भारतीय जनता पक्षाला अर्थात एनडीए आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल असं सांगण्यात आलं होतं आणि भारतीय जनता पक्ष ही 100 सत्ता केंद्रामध्ये स्थापन करेल असं सांगण्यात येत होतं जे एक्झिट पोलमध्ये आपण बघितलं। पण ज्यावेळी प्रत्यक्षात निवडणुकीचे निकाल आले, निकालामध्ये अत्यंत धक्कादायक असे निकाल पुढे आले आणि एकंदरीत भारतीय जनता पक्षाला 240 जागांवरती थांबावं लागलं। तर त्याचबरोबर एनडीए जी आहे 294 जागांपर्यंत बाजी मारताना आपल्याला दिसून आलं। परंतु अत्यंत धक्कादायक निकाल जे प्राप्त झाले ते म्हणजे महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या 48 जागांपैकी महायुतीला 17 जागांवरती समाधान मानावं लागलं। तर महाविकास आघाडी ही 30 जागांवरती महाविकास आघाडीने विजय प्राप्त केला आणि त्यांच्याच काँग्रेस पक्षामधून अर्थात काँग्रेस पक्षाशी संलग्न असणारे विशाल पाटील हे सांगलीच्या लोकसभेवरून निवडून आले आणि अर्थात जर आपण आकडेवारी बघितली तर 31 जागांवरती महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये विजय झाल्याचं आपल्याला दिसून येते। तर 17 जागांवरती महायुती हे विजय झाल्याचं आपल्याला दिसून येते। जर आपण विधानसभा निहाय जर बघितलं संकेत, तर लोकसभेच्या एका मतदारसंघामध्ये विधानसभेचे 6 मतदारसंघ असतात। अर्थात 30 जागांवरती जर बघितलं तर 30 जागांचे जे लोकसभेच्या 30 जागा आहेत त्यांची जर गुणिले 6 जर बघितलं तर 180 जागांवरती विधानसभेचे मतदारसंघ आपल्याला पाहायला मिळतात। त्यापैकी मविया ही 158 जागांवरती आघाडीवरती दिसते, तर महायुती 127 जागांवरती आघाडीवर दिसते। एकंदरीत आपण बघितलं तर विधानसभेमध्ये जर तुम्हाला सत्ता स्थापन करायची असेल तर तुम्हाला 145 जागांची मॅजिक फिगर ही गाठणं ही आवश्यक असते। आणि त्यामध्ये जर आपण बघितलं तर विधानसभा निहाय जर आकडेवारी बघितलं त्यामध्ये 158 जागांवरती महाविकास आघाडी आघाडीवरती आहे आणि त्यामुळे कुठेतरी महाविकास आघाडीचं जे पारडं आहे लोकसभेच्या रंगीत तालमीमध्ये जे आपल्याला पाहायला मिळालं त्याच्यामध्ये महाविकास आघाडी ही आघाडीवरती आहे आणि ती सत्ता स्थापन करताना एकंदरीत चित्र हे दिसून येतंय। आत्ताची जर महाराष्ट्रातल्या विधानसभेची आपण आकडेवारी बघितली तर ठाकरे गटाकडे 15 खासदार जे आहेत ते असताना पाहायला मिळतात। आता भारतीय जनता पक्षाकडे 105 आमदार आहेत, शिंदेच्या शिवसेनेकडे 40 आमदार जे आहेत ते असताना पाहायला मिळतात। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे देखील 40 आमदार जे आहेत ते असताना पाहायला मिळतात। शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे 4 खासदार जे आहेत ते आता पाहायला मिळतात। तर काँग्रेस ही एकसंध आहे राजरत्न, काँग्रेसकडे आता साधारणतः 45 चे आमदार जे आहेत ते आपल्याला आता विधानसभेमध्ये असताना पाहायला मिळत आहेत। विधानसभेमध्ये महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष आता असताना पाहायला मिळतोय। पक्षनिहाय बलाबल जर आपण पाहिलं आणि 2024च्या निवडणुका जर आपण डोळ्यासमोर ठेवल्या तर 105 आमदार जे भाजपाचे आहेत त्यापैकी 42 मतदारसंघामध्ये मवियाला भाजपच्या मतदारसंघात लीड मिळताना पाहायला मिळतंय। शिंदेच्या शिवसेनेचे जे 40 आमदार आहेत त्या ठिकाणी 14 मतदारसंघामध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या मतदारसंघात मवियाला लीड मिळतंय। काँग्रेस जर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामधल्या 40 आमदारांच्या मतदारसंघामध्ये 25 मतदारसंघांमध्ये देखील महाविकास आघाडीला यश मिळताना पाहायला मिळतंय।
राजरत्न कसबा पॅटर्न जो आहे, कसब्याची पोटनिवडणूक जी झाली, त्या कसब्याच्या पोटनिवडणुकीनं पहिल्यांदा हे दाखवून दिलं होतं की महाविकास आघाडी जर एकसंध राहिली तर तिचा विजय संपादन करता येतो. कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक त्याच्यानंतर झाल्याचं पाहायला मिळालं. देगलूरची पोटनिवडणूक, या सगळ्या ठिकाणचे रिझल्ट हेच सांगत होते की महाविकास आघाडी म्हणून एकसंध लढलो तर एक हाती विजय जो आहे तो संपादन करता येतो. त्याच नंतर लोकसभेची निवडणूक जी आहे, म्हणजे आपापसातले हेवे दावे मत्सर सगळं विसरून महाविकास आघाडीनं एक संयुक्त पत्रकार परिषद घेतली. जागा वाटपाचा तिढा सोडवण्यात त्यांना यश आलं. अपवाद ठरली फक्त सांगलीची जागा, तिथेही विशाल पाटील विजयी झाले. त्यांनी पुन्हा काँग्रेसला पाठिंबा जो आहे तो दिल्याचं पाहायला मिळालं. त्याच्या उलट स्थिती आपल्याला महायुतीमध्ये पाहायला मिळाली. म्हणजे अनेक पक्षांमध्ये हेवे दावे जे आहेत, अनेक जागांचा तिढा जो आहे तो युतीमध्ये पाहायला मिळाला. मग अगदी नाशिकची जागा असेल, ठाण्याची जागा असेल, कल्याणची जागा असेल, उत्तर मुंबईची जागा असेल, या सगळ्याचा धडा जो आहे तो महायुती विधानसभेला घेईल असं वाटतं. किंवा महायुतीच्या दृष्टिकोनातनं विधानसभेला कशी तयारी आहे, कारण देवेंद्र फडणवीसांनी एक गोष्ट स्पष्टपणे सांगितलेली होती की लोकसभेची जी कसर आहे ती आम्ही विधानसभेला भरून काढू. प्रत्यक्षात आकडेवारी तशी दिसत नाहीये. संकेत, आपण बघितलं तर लोकसभा निवडणुकीचे जे निकाल आलेले आहेत त्या निकालाचा कुठेतरी जोरदार फटका हा महायुतीला बसलेला आहे आणि हा पराभव कुठेतरी भारतीय जनता पक्षाच्या जिवारी लागल्याचं आपल्याला दिसून येते. आणि त्याचसाठी आपण बघतोय की ज्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली लोकसभेच्या निकालाच्या नंतर, त्यावेळेस त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की त्यांनी पक्षश्रेष्ठींना विनंती केली की मला सरकारमधून मुक्त करा आणि मला संघटनेचं काम करायचं आहे आणि मला विधानसभेच्या तयारीला लागायचं आहे, अशी मागणी अर्थात थेट विनंती त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केलेली होती. आपण पाहिलं त्यामध्ये कुठेतरी महायुतीचं फ्रस्ट्रेशन जे आहे ते पुढे दिसत होतं आपल्याला. परंतु ज्यावेळी आपण दुसऱ्या बाजूला जो कॉन्फिडन्स लेवल आहे तो कुठेतरी महाविकास आघाडीचा लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातील निकालाच्या नंतर कुठेतरी वाढल्याचं आपल्याला दिसून आलेलं आहे. आणि संकेत, दुसऱ्या बाजूला आपण बघितलं की ज्यावेळी लोकसभा निवडणुकीचं जागा वाटप होतं त्यावेळेस कुठेतरी महायुतीमध्ये सर्व काही अलबेल आहे असं वाटत नव्हतं. बऱ्याच शिंदे गटाचे 5 खासदार होते, विद्यमान 5 खासदार होते, त्यांचं तिकीट कापण्यात आलेलं होतं. हिंगोलीचे जे खासदार होते हेमंत पाटील, त्यांचं तिकीट कापण्यात आलेलं होतं. त्यामुळे तिथं कुठेतरी फटका बसलेला आहे. त्याचबरोबर नाशिकची जागा आहे, नाशिकच्या जागेवरून सुद्धा उमेदवार जाहीर करण्यामध्ये बराच उशीर झाला होता. हेमंत गोडसे यांची उमेदवारी खूप उशिरा जाहीर झाली, त्यामुळे तिथं कुठेतरी फटका बसला आणि त्या ठिकाणी ठाकरे गटाचे राजाभाऊ वाझे हे तिथून निवडून आले. अशा बऱ्याच जागा आहेत, त्या जागेचा फटका आपल्याला बसल्याचं पाहायला मिळतं. आणि त्यामुळे कुठेतरी भारतीय जनता पक्ष असेल किंवा महायुती असेल, यावेळी सुद्धा कुठेतरी विधानसभेची तयारी करायची आहे. विधानसभेला जोरदारपणे पुढे जायचं आहे, पूर्ण ताकदीनिशी पुढे जायचं आहे, यासाठी ते तयारी करायची आहे असं म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः सांगितलं आहे. आणि आज जी विधानसभा निहाय जी आकडेवारी पुढे आलेली आहे, कारण लोकसभेमध्ये जसं आपण सांगितलं की लोकसभेमध्ये एका लोकसभा मतदारसंघात विधानसभेचे 6 मतदारसंघ येतात आणि त्याच अनालिसिसवरती कोणत्या विधानसभेच्या मतदारसंघामध्ये कोणत्या पक्षाला आघाडी आहे त्या बेसिसवरती हा सर्वे करण्यात आलेला आहे. आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं तर 158 जागांवरती मविया जी आहे ती आघाडीवरती आहे आणि 127 जागांवरती जी आहे ती महायुती आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. जर संकेत आपण जर ही आकडेवारी जी आहे विभागनिहाय जर बघितली संकेत, तर उत्तर महाराष्ट्रामध्ये जवळपास 27 जागांवरती महायुती आघाडीवरती आहे, तर 15 जागांवरती जी आहे ती महाविकास आघाडी जी आहे ती आघाडीवरती असल्याचं पाहायला मिळालं. तर पश्चिम महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये बघितलं, पश्चिम महाराष्ट्रामध्ये अर्थात महाविकास आघाडीची मोठी ताकद आहे. त्या ठिकाणी 31 जागांवरती महाविकास आघाडी जी आहे ती आघाडीवरती असल्याचं पाहायला मिळतं, तर 24 जागांवरती महायुती ही आघाडीवरती असल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये जोरदार फटका जो आहे, मराठा आरक्षणाचा जोरदार फटका हा महायुतीला बसल्याचा पाहायला मिळतोय. जरांगे फॅक्टर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जरांगे फॅक्टरचा फटका हा महायुतीला बसल्याचं पाहायला मिळतोय. जवळपास मराठवाड्यामध्ये 34 जागांवरती महाविकास आघाडी ही आघाडीवरती दिसते, तर 12 जागांवरती महायुती ही आघाडीवरती दिसते संकेत. त्याचबरोबर आपण विदर्भाच्या बाबतीमध्ये विचार केला तर विदर्भामध्ये जोरदार फटका हा महायुतीला बसल्याचं पाहायला मिळते, कारण विदर्भातल्या जागांपैकी फक्त अकोल्याची जागा असतील अनुप धोत्रे हे विजयी झालेले आहेत भारतीय जनता पक्षाचे. त्याचबरोबर नागपूरमधून नितीन गडकरी हे विजयी झालेले आहेत, तर बुलढाण्यामधून प्रतापराव जाधव हे 3 जे आहे महायुतीचे उमेदवार विजयी झालेले आहेत. तर त्याच बाबतीमध्ये एकंदरीत जर विधानसभेचं जर अनालिसिस केलं तर जवळपास 41 जागांवरती महाविकास आघाडी विजयी होताना दिसते, तर 19 जागांवरती जे आहे महायुती विजयी होताना दिसते संकेत.
राजरत्न जिल्हानिहाय जर आपण पाहिलं तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये विधानसभेचे 4 मतदारसंघ आहेत. अक्कलकुवा जो मतदारसंघ आहे तिथे काँग्रेसचे केसी पाडवी आमदार असताना आपल्याला पाहायला मिळतात. शहादा जो आहे या शहादा विधानसभेतून उदयसिंह पाडवी भाजपचे आमदार आहेत. नंदुरबारचा जर विधानसभा मतदारसंघ पाहिला तर नंदुरबार विधानसभा मतदारसंघातून विजयकुमार गावित हे भाजपचे आमदार आहेत, जे आता आदिवासी विकास मंत्री आहेत. आणि नवापूरचा जो विधानसभा मतदारसंघ आहे या विधानसभा मतदारसंघामध्ये सुरूप सिंग नाईक हे काँग्रेसचे आमदार आहेत. राजरत्न, नंदुरबारमध्ये कुठेतरी समसमान आपल्याला पाहायला मिळतं, म्हणजे 4 पैकी 2 ठिकाणी काँग्रेस 2 ठिकाणी भाजप असं पाहायला मिळतं. आतापर्यंत हिना गावित या तिथे खासदार म्हणून विजयी होत होत्या सलग 2 वेळा, ज्या विजयकुमार गावित यांच्या कन्या आहेत आणि ज्या म्हणजे विजयकुमार गावित हे राज्यातलं मोठं नाव आहे, आता आदिवासी विकास मंत्री आहेत. त्यानंतर आता कुठेतरी तिथं परिवर्तन झाल्याचं पाहायला मिळतंय. केसी पाडवी जे काँग्रेसचे आमदार आहेत, सिनियर लीडर आहेत, ज्यांनी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आदिवासी विकास मंत्री म्हणून देखील काम पाहिलेलं आहे, त्यांचे चिरंजीव गोवाल पाडवी जे आहेत ते तिथे खासदार असताना पाहायला मिळत आहेत. अर्थातच यामुळे या नंदुरबार जिल्ह्याची जी आहेत ती विधानसभा निहाय गणितही बदलणार आहेत. त्याबद्दल काय सांगशील? आपण बघितलं तर नंदुरबार हा मुळामध्ये काँग्रेसचा अर्थात बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. त्या ठिकाणी केसी पाडवी जे आहेत, त्यांचे जे चिरंजीव आहेत गोवाल पाडवी, ते त्या ठिकाणाहून विजयी झालेले आहेत आणि त्यांनी कडवी झुंज जी आहे ती गावित परिवाराला दिलेली होती. त्यामुळे कुठेतरी एकंदरीत काँग्रेसची एकंदरीत ताकद जर बघितली, त्या ताकदीचा फायदा जो आहे तो कुठेतरी गोवाल पाडवी यांना झाल्याचं दिसून येते. आणि एकंदरीत राज्यातलं जे संपूर्ण चित्र होतं संकेत, ज्या प्रकारे 2019 नंतरचं राजकारण बदलत गेलं, महाराष्ट्रातले 2 प्रमुख पक्ष फुटले, त्याचा कुठेतरी फटका ह्या महायुतीला बसल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि कुठेतरी या फोडाफोडीचं राजकारण जे आहे ते जनतेला आवडलेलं नाही, आपल्याला महाराष्ट्रातल्या निकालावरून ते अगदी स्पष्ट दिसलेलं आहे. कारण ज्या प्रकारे भारतीय जनता पक्ष अर्थात महायुतीने सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये आम्ही अबकी बार 45 पार करणार आहोत, परंतु तशी काही चित्र आपल्याला दिसलेलं नाही. जोरदार फटका जो आहे तो महायुतीला बसलाय आणि केवळ 17 जागांवरती त्यांना समाधान मानावं लागले. आणि कुठंतरी ज्या प्रकारे संविधान बदलाचा प्रचार हा महाविकास आघाडी करून अर्थात इंडिया आघाडी करून करण्यात आलेला होता, तो कुठंतरी मतदारांना भावलेला आहे. आणि विशेषतः जो मागासवर्गीय मतदार आहे, मुस्लिम मतदार आहे, त्यांना कुठंतरी संविधान बदल होतो की काय याची भीती होती आणि त्यामुळे त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये महाविकास आघाडीला मतदान केल्याचं दिसून येते. आणि त्याचाच कुठंतरी फटका हा नरेंद्र मोदी यांच्या भारतीय जनता पक्षाला आपल्याला बसल्याचं दिसून येते. कारण 2019च्या निवडणुकीमध्ये ज्या भारतीय जनता पक्षाला 303 जागा होत्या, त्यांची थेट घसरण होत त्यांना अगदी 240 जागांवरती यावं लागलेलं आहे. त्यामुळे कुठेतरी जोरदार फटका, जवळपास 70 जागांचा, 60 ते 64 जागांचा फटका, हा मोठा फटका आहे लोकसभा निवडणुकीमध्ये, तो बसल्याचं आपल्याला दिसून येते. आणि अबकी बार मोदी सरकार म्हणण्यापेक्षा त्यांच्यावरती ही वेळ आलेली आहे, अबकी बार एनडीए सरकार अशी म्हणण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे मोदी सरकारने आज आपण बघितलं की एक 100 दिवसाचा एक प्लॅन तयार केलेला आहे, ऍक्शन प्लॅन तयार केलेला आहे, त्यामध्ये त्यांनी धडाक्याचे निर्णय घेताना दिसत आहेत. त्यामुळे पहिला निर्णय जो मोदी सरकारने घेतलेला आहे तो शेतकरी सन्मान निधीचा, अर्थात जो शेतकऱ्यांना 2000 रुपयाचं जे 4 महिन्याला जे वेतन दिलं जातं, तो किसान सन्मान योजनेचा जो निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे कुठेतरी गरिबांसाठी 3 कोटी घरे आम्ही बांधणार आहोत. त्यामुळे कुठेतरी मोदी सरकारनं आता शेतकरी गरीब या गोष्टींवरती आपल्याला पुढे चालावं लागेल. कुठेतरी आपण गोरगरीब जनतेचा असेल किंवा शेतकऱ्यांचा विश्वास गमावलेला आहे का, असा कुठेतरी नरेंद्र मोदी यांच्या पुढे प्रश्नचिन्ह निर्माण झाला. त्यामुळे कुठेतरी मोदी 3.0 सरकारमध्ये मोदी सरकार गरीब आणि शेतकऱ्यांसाठी निर्णय घेताना दिसून येते. आणि त्याचाच परिपाक म्हणून 100 दिवसांचा मास्टर प्लॅन तयार करण्यात आलेला आहे. आणि 1 महिना मंत्र्यांना सूचना देण्यात आलेल्या आहे. संकेत, 1 महिना कोणीही दिल्ली सोडणार नाही, आपल्याला काही धडाक्याचे निर्णय घ्यायचे आहेत. राजरत्न, मोदी सरकारने हाही जरी सगळे निर्णय घेतले असते, कृती आराखडा जरी जाहीर झाला असला आणि एकंदरीतच मंत्र्यांनी कामकाजाला आजपासून सुरुवात देखील केल्याचं पाहायला मिळतंय. कालच आमचा निर्णय, पहिला निर्णय शेतकऱ्यांसाठी म्हणून किसान सन्मान योजनेचा देखील मोदी सरकारने हप्ता जो आहे 17वा हप्ता जो आहे तो देखील जाहीर केला. राजरत्न, धुळे जिल्हा जो आहे, या धुळे जिल्ह्यामध्ये विधानसभेच्या 5 जागा आहेत. या 5 जागांपैकी साक्री विधानसभा मतदारसंघातून धनाजी अहिरे काँग्रेसचे आमदार आहेत. धुळे ग्रामीणचे कुणाल पाटील हे काँग्रेसचे आमदार आहेत, जे काँग्रेसचे तिथले जिल्हाध्यक्षही आहेत. अनिल गोटे हे धुळे शहरातून आमदार आहेत, भारतीय जनता पार्टी सोबत ते होते, आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोबत अनिल गोटे असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत शरद पवारांच्या.
सिंदखेडा विधानसभेचा मतदारसंघ जो आहे तिथून जयकुमार रावल हे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत. जयकुमार रावल हे देवेंद्र फडणवीसांचे अतिशय निकटवर्तीय मानले जातात. 2014 ते 19 पर्यंत भारतीय जनता पार्टीचं आणि शिवसेनेचं संयुक्त शिवसेनेचं जे सरकार होतं त्या सरकारमध्ये त्यांनी पर्यटन खात्याची जबाबदारी जी आहे ती कॅबिनेट मंत्रिपदाची सांभाळली आहे. सुरुवातीला ते राज्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळामध्ये होते. शिरपूर विधानसभा जी आहे या शिरपूर विधानसभेतून काशीराम पावरा हे काँग्रेसचे आमदार तिथे असताना पाहायला मिळतात. राजरत्न नंदुरबार सारखी स्थिती ही धुळे मध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण धुळे लोकसभेतून आतापर्यंत सुभाष भामरे जे भारतीय जनता पार्टीचे आहेत ते त्या ठिकाणी खासदार म्हणून निवडून जात होते. मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्म मध्ये म्हणजे 14 ते 19 पर्यंतच्या कार्यकाळामध्ये त्यांना मंत्रिमंडळामध्ये काम करण्याची संधी मिळाली. ते संरक्षण राज्यमंत्री त्या ठिकाणी झाले होते आणि आता सुभाष भामरेंना डॉक्टर शोभा बच्चाव यांच्याकडून जो आहे तो पराभवाचा सामना सहन करावा लागला. तिथं काँग्रेसचा खासदार निवडून आलाय. त्यामुळे ज्याप्रमाणे नंदुरबारची राजकीय गणितं बदलणार आहेत तशीच धुळ्याची राजकीय गणितं बदलताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहेत. संकेत आपण बघितलं तर राज्यातलं वातावरण हे एकंदरीत महाविकास आघाडीला पोषक होतं. ज्या प्रकारे हे दोन पक्ष फुटल्यामुळे प्रचार केला गेला, दुसऱ्या बाजूला संविधान बदलाचा मुद्दा असेल, महाराष्ट्रामधून गेलेली जी भारत जोडो यात्रा असेल, त्याचा कुठेतरी मोठ्या प्रमाणात मतदारांमध्ये पॉझिटिव्ह परिणाम पडल्याचं आपल्याला दिसून येते. ज्या प्रकारे आपण बघतो की शोभा बच्छाव या ज्या ठिकाणावरून निवडून आलेल्या आहेत तो मतदारसंघ धुळ्याचा मतदारसंघ हा अत्यंत महत्वाचा मतदारसंघ आहे. त्या ठिकाणी काँग्रेस अर्थात नंदुरबार हा जिल्हा बघितला असेल, आपण धुळे हा बघितला असेल तर हा काँग्रेसचा एक बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. आणि त्यावेळी काँग्रेस ते 2014 असेल 2019 असेल यावेळी काँग्रेस कुठेतरी पिछाडीवरती गेले होते आणि काँग्रेसने यावेळी हा संपूर्ण फीडबॅक जो आहे संकेत तो भरून काढलेला आहे. जर आपण बघितलं जी काँग्रेस फक्त 2014 मध्ये ज्या काँग्रेसचे फक्त 2 खासदार होते अर्थात हिंगोलीमधून राजीव सातव असतील, नांदेडमधून अशोक चव्हाण असतील, हे 2 खासदार निवडून आले. 2019 मध्ये आपण बघितलं तर 48 मतदारसंघांपैकी फक्त एका मतदारसंघामध्ये चंद्रपूरमधून बाळू धानोरकर हे निवडून आलेले. ती काँग्रेस आज तब्बल 13 पटीने वाढलेली आहे. काँग्रेसला जवळपास 13 जागांवरती विजय मिळालेला आहे. त्यामुळे कुठेतरी नंदुरबार सारखा जिल्हा असेल तो जिल्हा सुद्धा कुठेतरी काँग्रेसच्या पाठीमागे उभे राहिल्याचं दिसून येते. आणि त्यासाठी ज्या प्रकारे मेहनत ही एकसंध, ज्या प्रकारे आपण महायुतीमध्ये बघतो की जागा वाटपाचा तिढा आपल्याला दिसून आलेला होता, तसा कुठेतरी तिढा महाविकास आघाडीच्या बाबतीमध्ये दिसून आला नाही. कुठेतरी उद्धव ठाकरेंना मिळालेली सहानुभूती असेल, त्या दुसऱ्या बाजूला शरद पवार यांना मिळालेली पक्षफुटीच्या नंतर मिळालेली सहानुभूती असेल, ज्या प्रकारे त्यांच्यावरती नरेंद्र मोदींनी पुण्यामधून टीका केलेली होती की भटकती आत्मा असा उल्लेख केलेला होता. दुसऱ्या बाजूला चंद्रकांत पाटील यांनी बारामतीमध्ये जाऊन सांगितलं होतं की आम्हाला शरद पवारांना संपवायचं आहे. हा जो एक नरेटिव्ह सेट केला गेला विरोधी पक्षांकडून की ज्या प्रकारचं राजकारण हे भारतीय जनता पक्षाकडून केल्या चाललंय, ज्या प्रकारचं राजकारण हे एनडीए अर्थात महायुतीकडून केल्या चाललंय, हे कुठेतरी मतदारांना आवडलेले नाही. आणि विशेष दुसरी बाब संकेत तुला सांगतो की जो नांदेड जिल्हा तो काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. अशोक चव्हाण म्हणजे काँग्रेस असं एक समीकरण नांदेडमध्ये होतं. त्या नांदेडमध्ये अशोक चव्हाण हे निवडणुकीच्या तोंडावरती यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. त्या नांदेडमध्ये संकेत नेतृत्वच नव्हतं. त्या नांदेडमधून वसंत चव्हाण जे की पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार होते, त्यानंतर त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली, त्यानंतर ते अपक्ष निवडणुकीमध्ये आमदार म्हणून निवडून आले, त्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखालीच त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेसचं नेतृत्व हे नांदेडमध्ये नसताना काँग्रेस पक्ष हा भारतीय जनता पक्षाला अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वातील भारतीय जनता पक्षाला पराभूत करतो. यावरून कुठेतरी एक गोष्ट निश्चित होती संकेत की हे फोडाफोडीचं राजकारण हे मतदारांना आवडलेलं नव्हतं आणि त्यामुळे कुठेतरी मतदारांनी ठरवलं होतं की यावेळी आपल्याला महाराष्ट्रामध्ये महायुती नकोय. कुठेतरी आपल्याला देशाला एक संदेश द्यायचा आहे की देशामध्ये लोकशाही जिवंत आहे असा कुठेतरी संदेश द्यायचा आहे. त्यामुळे कुठेतरी जोरदार फटका हा महायुतीला बसल्याचा आपल्याला दिसून येते. उत्तर प्रदेशमध्ये जरी आपण बघितलं तर समाजवादी पक्षांनी आणि काँग्रेसनी भारतीय जनता पक्षाची जी घोडदौड आहे ती रोखल्याचं आपल्याला दिसून आलंय. बहुसंख्य जागा ह्या समाजवादी पक्षाला निवडून आलेल्या आहेत. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला पश्चिम बंगालमध्ये असेल तर तृणमूल काँग्रेसनी सुद्धा आहे भारतीय जनता पक्षाची घोडदौड रोखलेली आहे. पश्चिम बंगाल, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश यांनी कुठेतरी भारतीय जनता पक्षाला कुठेतरी बॅकफूट वरती आणल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामुळे कुठेतरी मोदींची बॉडी लँग्वेज जी आहे सध्या अबकी बार एनडीए सरकार अशी म्हणण्याची वेळ जी आहे नरेंद्र मोदींवरती आली. राजरत्न, या सगळ्यामध्ये म्हणजे विधानसभा न्याय्य हाय व्होल्टेज लढत जी होणार आहे ती जळगाव जिल्ह्यामध्ये विधानसभेच्या 11 जागा आहेत, ज्यामध्ये चोपडा
विधानसभेची जी जागा आहे तिथून लता सोनावणे या शिवसेनेच्या आमदार आहेत, ज्या आत्ता शिवसेना एकनाथ शिंदेबरोबर आहेत. रावेर लोकसभा जी आहे, जिथून स्वतः रक्षाताई खडसेंचं ते निवासस्थान आहे, ज्या आता देशाच्या युवक कल्याण आणि क्रीडा खात्याच्या राज्यमंत्री आहेत. त्यांच्या मतदारसंघातून शिरीष चौधरी जे आहेत ते काँग्रेसचे आमदार आहेत. भुसावळ जो आहे, त्या भुसावळमधून संजय सावकारे हे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत. जळगाव शहरातून सुरेश भोळे हे भारतीय जनता पार्टीचे आमदार आता आहेत. जळगाव ग्रामीण मधून गुलाबराव पाटील हे शिवसेनेचे आमदार आहेत, जे आता शिवसेनेच्या एकनाथ शिंदेबरोबर आहेत. आज जे राज्याचे पाणी पुरवठा मंत्री आहेत, एक शिवसेनेचा आक्रमक चेहरा म्हणून गुलाबरावांची ओळख जी आहे ती आपल्याला असताना पाहायला मिळते. अमळनेर मधून अनिल भाईदास पाटील हे आमदार आहेत, जे आता अजित पवारांबरोबर आहेत. अजित पवारांचे मुख्य प्रतोद आहेत, राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री आहेत. एरंडोल मधून चिमणराव पाटील हे शिवसेनेचे आमदार आहेत, जे आता एकनाथ शिंदेबरोबर आहेत. चाळीसगाव मधून मंगेश चव्हाण हे भाजपचे आमदार आहेत, जे भारतीय जनता पार्टी सोबत आहेत. पाचोरा विधानसभेचा जो मतदारसंघ आहे, तिथून किशोर पाटील हे आमदार आहेत, जे आता शिवसेनेबरोबर आपल्याला असताना पाहायला मिळत आहेत. अर्थात ते शिंदेबरोबर आता पाहायला मिळत आहेत. जामनेर मधून गिरीश महाजन हे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत. भाजपाचे संकट मोचक महाराष्ट्रातले अशी गिरीशराव महाजनांची ओळख जी आहे ती असताना पाहायला मिळते. मुक्ताईनगरचा जो मतदारसंघ आहे, या मुक्ताईनगर मतदारसंघातून चंद्रकांत पाटील हे राष्ट्रवादीचे म्हणजे आता ते अपक्ष आमदार आहेत आणि जे ज्यांनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा जो आहे तो दिल्याचं पाहायला मिळतंय. राजरत्न इथं सुद्धा म्हणजे जळगाव शहरामध्ये जे दोन लोकसभेचे मतदारसंघ येतात, जळगाव आणि रावेर, यामध्ये मिळून 11 जागा ज्या आहेत त्या तिथे डिवाइड झालेल्या आहेत. दोन्ही खासदार जे आहेत, रक्षा खडसे या रावेर लोकसभेतून, तर स्मिता उदय वाघ या लोकसभेतून ज्या आहेत त्या जळगाव लोकसभेतून ज्या आहेत त्या विजयी झाल्याचं पाहायला मिळतंय. इथे कुठेतरी भाजपाचं पारडं स्ट्रॉंग असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. संकेत, जळगाव मध्ये बघितलं तर हा भारतीय जनता पक्षाचा अर्थात तो बालेकिल्ला होता. एका बाजूला जळगाव मधून स्मिता वाघ निवडून आलेल्या आहेत. त्यांनी आधी सांगितलं होतं की मी ह्या मतदारसंघांमधून विजयी होईलच, कारण त्या प्रकारचं संघटन आमच्याकडे आहे. तर रावेरची जागा ही अत्यंत चर्चेत होती संकेत, कारण एका बाजूला ज्या प्रकारे महायुतीचं सरकार आलेलं होतं, त्या महायुतीच्या सरकारमध्ये एकनाथ खडसे यांच्यावरती भूखंड घोटाळ्याचे आरोप झाले, त्यांना राजीनामा द्यावा लागला. राजीनामा दिल्याच्या नंतर त्यांनी थेटपणे भारतीय जनता पक्षावर आरोप करत राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षामध्ये, अर्थात त्यावेळी एकसंध राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होता, त्याच्यामध्ये प्रवेश केला. प्रवेश केल्याच्या नंतर कुठेतरी एकनाथ खडसे यांना आमदार करण्यात आलं विधान परिषदेचं, आणि त्यावेळी ते महायुती सरकारवरती जोरदार तुटून पडल्याचंही आपल्याला पाहायला मिळालं होतं. परंतु ज्यावेळी रक्षा खडसे कुठेतरी, आताच कालांतरामध्ये ज्या बातम्या येत होत्या मागच्या वेळी, त्यावेळेस एकनाथ खडसे कुठेतरी नाराज असल्याच्या चर्चा होत्या. भारतीय जनता पक्षाच्या पक्षश्रेष्ठींची त्यांची बातचीतही होती, आणि लवकरच एकनाथ खडसे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार असं जाहीर केलं होतं. स्वतः एकनाथ खडसे यांनीही जाहीर केलेलं होतं. आणि एका बाजूला श्रीराम पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आमदार खासदारकीचं तिकीट देण्यात आलेलं होतं, तर त्यांचा प्रचार करण्यासाठी रोहिणी खडसे ह्या होत्या. रोहिणी खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडलेला नव्हता, तर एकनाथ खडसे हे कुठेतरी रक्षा खडसे यांच्या प्रचारात दिसत होत्या. एकनाथ खडसे हे रक्षा खडसे यांच्या मागे कुठेतरी ताकद लावताना दिसून येत होतं. आणि त्यावेळी रक्षा खडसे या तिसऱ्यांदा रावेर लोकसभा मतदारसंघांमधून निवडून आलेले आहेत. आणि एकंदरीत आपण बघितलं तर एकनाथ खडसे यांची, अर्थात ते खूप पूर्वाश्रमीचे भारतीय जनता पक्षासाठी त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे. तळागाळापर्यंत भारतीय जनता पक्ष त्यांनी पोहोचवलेला आहे. गोपीनाथ मुंडे असतील, प्रमोद महाजन असतील, यांच्या बरोबरीने त्यांनी ओबीसी समाजांपर्यंत हा भारतीय जनता पक्ष पोहोचवलेला आहे. त्याची कुठेतरी जाण ही भारतीय जनता पक्षाला आहे. आणि त्यामुळेच कुठेतरी रक्षा खडसे यांना 3 वेळा त्या खासदार निवडून झाल्याच्या नंतर त्यांना आता केंद्रामध्ये युवक कल्याण आणि क्रीडा खातं हे त्यांच्याकडे देण्यात आलेलं आहे. आणि त्यामुळे एकनाथ खडसे यांनी केलेल्या कष्टाचं कुठेतरी रक्षा खडसे यांच्या माध्यमातून कुठेतरी चीज झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यामुळे एकनाथ खडसे यांची जी स्ट्रॉंग बाजू होती, त्यांनी कुठेतरी रक्षा खडसे यांच्या बाजूने कुठेतरी रावेरमध्ये ताकद लावलेली आहे. आणि त्यामुळे रक्षा खडसे विजयी झाले. आणि त्यामुळे एकंदरीत 11 विधानसभेचे मतदारसंघ आहेत, त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं, अर्थात महायुतीचं पारडं हे जड असल्याचं आपल्याला जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघांमध्ये दिसून येतं. बुलढाणा जिल्हा जर राजरत्न आपण पाहिला तर बुलढाणा जिल्ह्यालाही एक मंत्रिपद जे आहे ते प्रतापराव जाधवांच्या रूपाने मिळालेलं आहे. आयुष तथा आरोग्य राज्यमंत्री म्हणून ते काम पाहत आहेत, आत्ता शिंदेच्या शिवसेनेबरोबर आहेत. तर त्या बुलढाणा मतदारसंघामध्ये
मलकापूर विधानसभेची जागा आहे जिथून संजय एकाडे हे काँग्रेसचे आमदार आहेत. बुलढाणा विधानसभेची जी जागा आहे तिथून संजय गायकवाड हे शिवसेनेचे आमदार आहेत, जे आता एकनाथ शिंदेबरोबर आहेत. चिखलीची जागा जर आपण पाहिली तर या चिखली विधानसभेतून श्वेता महाले या आमदार आहेत, ज्या आता भारतीय जनता पार्टी सोबत आहेत, ज्या भाजपाच्या कॅन्डिडेट होत्या आणि ज्या तिथून आमदार आता आहेत. सिंदखेड राजा विधानसभेचा जो मतदारसंघ आहे तिथून राजेंद्र भास्कर शिंगणे हे आमदार आहेत, जे राष्ट्रवादी बरोबर आहेत, आता अजित पवारांसोबत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मेहकरचा जो विधानसभेचा मतदारसंघ आहे, या मेहकर विधानसभा मतदारसंघातून संजय रायमुलकर हे शिवसेनेचे आमदार आहेत, जे आता एकनाथ शिंदेबरोबर आहेत. खामगावची जी जागा आहे, या खामगाव विधानसभेतून आकाश फुंडकर, जे राज्याचे माजी कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांचे, स्वर्गीय पांडुरंग फुंडकर यांचे चिरंजीव आहेत. कृषी क्षेत्रामध्ये पांडुरंगराव फुंडकर यांचं मोठं योगदान होतं. शेतकऱ्यांचा नेता असं पांडुरंग फुंडकर यांची ओळख होती. 2017 मध्ये त्यांचं दुर्दैवी निधन जे आहे ते निधन झालं. त्यानंतर आकाश फुंडकर हे राजकारणात आले, आमदार देखील झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. युवा मोर्चाची सुद्धा आता त्यांच्याकडे जबाबदारी असल्याचं पाहायला मिळते. तर ते खामगाव विधानसभेतून आमदार आहेत. जळगाव जामोद हा जो विधानसभेचा मतदारसंघ आहे तिथून संजय कुटे हे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत, जे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे अतिशय निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. राजरत्न बुलढाणा मध्ये सुद्धा जर आपण पाहिलं तर प्रतापराव जाधवांना मंत्रीपद मिळाल्यामुळं आणि महायुतीची इथं मोठ्या प्रमाणावर ताकद जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. संजय एकाडे हे सध्या एकमेव काँग्रेसचे आमदार पाहायला मिळत आहेत, जे महाविकास आघाडी बरोबर आहेत आणि 6 ठिकाणी तिथं आपल्याला महायुतीचं प्राबल्य जे आहे ते पाहायला मिळतं. आणि त्यामुळं बुलढाण्यासाठी सुद्धा महायुती, बुलढाणा जिल्हा जो आहे तो सुद्धा महायुतीसाठी एक मोठा फॅक्टर जो आहे तो ठरताना पाहायला मिळणार आहे. संकेत, बुलढाण्यामधील 7 मतदारसंघांपैकी संजय एकाडे जे आहे ते एकमेव, ज्या प्रकारे तू सांगितलं ते एकमेव जे आहेत ते महाविकास आघाडी सोबत आहे आणि बाकीचे जे 6 जण आहेत ते पूर्णपणे महायुती बरोबर आहेत. त्यामुळे या ठिकाणचं ते समीकरण होतं. प्रतापराव जाधव यांचं ऑलरेडी या ठिकाणाहून पारडं जडच होतं आणि त्याचबरोबर त्यांना आता ज्या प्रकारे केंद्रामध्ये स्वतंत्र प्रभाराचं मंत्रिपद देण्यात आलेलं आहे, आयुष अर्थात स्वास्थ्य मंत्रालयाचं स्वतंत्र प्रभार जो आहे त्यांच्याकडे देण्यात आलेला आहे. त्यामुळे त्या ठिकाणी बुलढाण्यामध्ये जे आहे ते अर्थात महायुतीचं आणि विशेषतः शिवसेनेचं त्या ठिकाणी वजन हे असणारच आहे, कारण त्यांना केंद्रामध्ये मंत्रिपद मिळालेलं आहे. परंतु बुलढाण्याच्या बाबतीमध्ये बघितलं तर बुलढाण्यामध्ये ज्या प्रकारे संजय गायकवाड असतील ते स्वतः शिवसेना शिंदे गटात आहेत. चिखलीमध्ये श्वेता महाले अर्थात भारतीय जनता पक्षाकडे आहेत. सिंदखेड राजामधून राजेंद्र शिंगणे जे की दादांबरोबर आहेत. संजय रायमुलकर शिवसेना शिंदे गटासोबत आहेत. खामगावमध्ये आकाश फुंडकर ज्या प्रकारे पांडुरंग फुंडकर यांचे चिरंजीव आहेत ते भारतीय जनता पक्षाबरोबर आहेत. संजय कुटे हे अर्थात भारतीय जनता पक्षाबरोबर आहेत. त्यामुळे बहुसंख्य जे आमदार आहेत ते त्या ठिकाणाहून भारतीय जनता पक्षाकडून असल्यामुळे त्या ठिकाणी विशेषतः हे महायुतीचं पारडं हे जडच असणार आहे. संकेत, राजरत्न त्या खालोखाल म्हणजे बुलढाण्यानंतर महत्वाचं असणार आहे अकोला जिल्हा जो आहे तो. अकोल्यामध्ये विधानसभेच्या 5 जागा आहेत, जिथून भारतीय जनता पार्टीचे तरुण असे उमेदवार जे आहेत अनुप धोत्रेंच्या रूपाने तिथे भाजपाला विजय संपादन करता आलेला आहे. या अगोदर संजय धोत्रे हे अकोल्याचे खासदार होते, जे शिक्षण राज्यमंत्री सुद्धा राहिलेले आहेत. मात्र ते आजारी असल्यामुळे, प्रकृती अस्वस्थ्यामुळे संजय धोत्रेंना तिकीट न देता त्यांचे चिरंजीव अनुप धोत्रेंना तिकीट त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने दिलं होतं लोकसभेला, ज्यांचा विजय देखील झालेला आहे. या अकोल्यामध्ये येणारा अकोट विधानसभेचा जो मतदारसंघ आहे, या अकोट विधानसभेतून प्रकाश भारसाकळे हे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. बाळापूरमधून नितीन कुमार तळे हे शिवसेनेचे आमदार असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अकोला पश्चिमची जी जागा आहे तिथून गोवर्धन शर्मा हे राजरत्न आमदार होते, मात्र गोवर्धन शर्मा यांचं निधन झालेलं आहे. ती जागा जी आहे ती सध्या रिक्त असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. अकोल्याची जी जागा आहे त्या अकोला पूर्वच्या जागेतून रणधीर सावरकर हे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत, जे भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्येही मजबूत आहेत. भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अशी रणधीर सावरकर यांच्याकडे जबाबदारी असताना पाहायला मिळते. या खालोखाल मूर्तिजापूरचा जो मतदारसंघ आहे विधानसभेचा, या मूर्तिजापूरमधून हरीश पिंगळे हे तिथे आमदार असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. राजरत्न, या मतदारसंघामध्येही महायुतीची मोठी ताकद आपल्याला पाहायला मिळते. संकेत, अकोला हा जो मतदारसंघ आहे तो चर्चेतला मतदारसंघ आहे, कारण त्या ठिकाणावरून जर आपण बघितलं तर
मला वाटतं 4 टर्म मध्ये जे आहे संजय धोत्रे ते भारतीय जनता पक्षाकडून खासदार म्हणून निवडून आलेले होते आणि विशेषतः पूर्वी त्या ठिकाणी काँग्रेसचा बालेकिल्लाही होता. त्यानंतर त्या ठिकाणी प्रकाश आंबेडकर आले. प्रकाश आंबेडकर 98 मध्ये 99 मध्ये त्या ठिकाणाहून खासदार म्हणून निवडून आलेले होते. त्यामुळे अकोल्याच्या बाबतीमध्ये विचार केला तर अकोल्याच्या विधानसभेच्या लढती ह्या तिरंगी लढती होत आहेत. काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि अर्थात काँग्रेस सोबत असणारी महाविकास आघाडी, महायुती आणि वंचित बहुजन आघाडी अशा तिरंगी लढत अकोल्यामध्ये होतात. जर बघितलं तर त्या ठिकाणी बऱ्याच वेळा 2 नंबरला जे आहे ते वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. ज्या प्रकारे आपण बघतोय की अकोटमधून प्रकाश भाडसाकळे हे भारतीय जनता पक्षाचे जे आहेत त्या ठिकाणाहून विजयी झालेले आहेत. त्या ठिकाणी काँग्रेसची मोठी ताकद आहे. जर आपण आत्ताचं जर समीकरण बघितलं संकेत तर अत्यंत कडवी झुंज जी आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दिलेली होती. डॉक्टर अभय पाटील अर्थात अभय पाटील जे महाविकास आघाडीकडून जे उमेदवार होते त्यांनी कडवी झुंज ही अनुप धोत्रे यांना दिलेली होती. त्यामुळे कुठंतरी या ठिकाणी अत्यंत अटीतटीची लढत आपल्याला पाहायला मिळालेली आहे. त्यामुळे जरी आता त्या ठिकाणावरून जर भारतीय जनता पक्ष जरी निवडून आलेला असेल तर विधानसभेची समीकरणं ही वेगळी असू शकतात त्या ठिकाणी. कारण त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी अर्थात अकोला हा प्रकाश आंबेडकर यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो आणि छोटे छोटे त्या ठिकाणी जे आहेत ते विधानसभेचे मतदारसंघ आहेत. त्याचा कुठेतरी फटका हा विशेषतः मतदारांची संख्या कमी असल्यामुळे त्याचा कुठेतरी फटका हा भारतीय जनता पक्षालाही बसू शकतो आणि त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीला त्या ठिकाणून पोषक असं वातावरण असू शकतं, काँग्रेसलाही पोषक असं वातावरण असू शकतं. कारण जर आपण मतांचं जर लीड बघितलं, ज्या प्रकारे अनुप धोत्रे अर्थात संजय धोत्रे हे मतांचं लीड घ्यायचे, तसं जे लीड आहे संजय धोत्रे ज्या प्रकारे मतांचं लीड घ्यायचे तसं जे लीड आहे ते अनुप धोत्रेंना यावेळी लोकसभा निवडणुकीत दिसलं नाही. त्यामुळे कुठेतरी मतदारांची निराशा, परत पक्षांमध्ये अंतर्गत असलेला संघर्ष, त्यामुळे त्याचाही फटका कुठेतरी अनुप धोत्रे जरी विजयी झाले असतील तरी तेवढ्या मताधिक्याने कुठेतरी निवडणूक ते अनुप धोत्रे हे विजयी झाल्याचं आपल्याला दिसून येत नाही. त्यामुळे याचा कुठेतरी फायदा हा महाविकास आघाडीला ह्या मतदारसंघांमध्ये होऊ शकतो. जिल्हा न्याय जर बघितलं तर वाशिम मध्ये विधानसभेच्या 3 जागा आहेत. यवतमाळ वाशिम असा संयुक्त लोकसभेचा मतदारसंघ आहे जिथं संजय देशमुख हे मशाल चिन्हावर लढत त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विजय संपादन केलेला आहे. या वाशिम मध्ये अमित झनक हे काँग्रेसचे आमदार असताना पाहायला मिळत आहेत. लखन मलिक हे वाशिम विधानसभेतून भारतीय जनता पक्षाचे आमदार असताना पाहायला मिळत आहेत. तर कारंजा विधानसभेचा जो मतदारसंघ आहे तिथून राजेंद्र पाटणी हे भाजपचे आमदार असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. राजरत्न, वाशिम जिल्ह्यामध्ये 2 भाजप 1 काँग्रेस अशी स्थिती पाहायला मिळत असली तरी यवतमाळ वाशिम मध्ये ठाकरेंचा खासदार निवडून आलाय. अर्थात संकेत ठाकरेंचा खासदार त्या ठिकाणाहून निवडून आलेला आहे. अर्थात वाशिम हा जो गड आहे आपण बघितलं तर एकंदरीत विदर्भामध्ये जर बघितलं तर काँग्रेसची खूप मोठी ताकद आहे. ती ताकद कुठंतरी काँग्रेसनी ठाकरेंच्या शिवसेनेच्या मागे उभी केली, त्यामुळे त्या ठिकाणाहून काँग्रेसचा खासदार निवडून आलेला आहे. जर आपण एकंदरीत चित्र जर बघितलं संकेत, विधानसभेला हे चित्र हे वेगळेच असू शकतात. कारण आपण बघतोय की लोकसभा हा देशाचा नेता निवडण्याची निवडणूक होती. त्यावेळेस लोकसभेला मध्ये एकच जो आहे तो आपल्याला उमेदवार निवडून द्यायचा असतो, उमेदवार सिलेक्ट करायचा असतो. परंतु विधानसभेला 3 पक्ष आहेत, दोन्ही बाजूला 3-3 पक्ष आहेत. पक्षामध्ये नाराजी होऊ शकते, पक्षांमध्ये बंड होऊ शकतं आणि त्याचा कुठेतरी फटका हा दोन्ही पक्षांना बसू शकतो. त्यामुळे उमेदवार निवडून देताना विचार करून उमेदवार हा निवडून अर्थात उमेदवार सिलेक्ट करताना, उमेदवार देताना हा विचारपूर्वक उमेदवार द्यावा लागणार आहे. कारण ज्या ठिकाणी त्या ठिकाणी काँग्रेसचा जरी खासदार अर्थात उद्धव ठाकरे यांचा जरी खासदार निवडून आलेला असला तरी त्या ठिकाणाहून काँग्रेसची ताकद आहे आणि त्यामुळे ज्या 3 विधानसभेचे जे मतदारसंघ आहेत त्या ठिकाणी काँग्रेस हे दावा करू शकते. यानंतर राजरत्न, अमरावतीचा जो जिल्हा आहे, अमरावती जिल्ह्यामध्ये विधानसभेच्या 8 जागा आहेत. इथून धामणगावचा जो मतदारसंघ आहे, धामणगाव रेल्वे असा जो विधानसभेचा मतदारसंघ आहे, तिथून प्रतापदादा अडसाद हे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. त्याखालोखाल बडनेरा मधून रवी राणा हे काँग्रेस आमदार आहेत. युवा संघर्ष जो त्यांचा पक्ष आहे त्या पक्षाचे. अमरावतीमधून सुलभा घोडके या काँग्रेसच्या आमदार आहेत. तिवसामधून राजरत्न यशोमती ठाकूर या काँग्रेसच्या मास लीडर असणाऱ्या नेत्या ज्या आहेत त्या आहेत, ज्यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये महिला बालविकास खात्याची जबाबदारी जी आहे ती जबाबदारी देखील राजरत्न सांभाळलेली आहे. दर्यापूर विधानसभेच्या मतदारसंघातून बळवंत वानखेडे हे आमदार होते, जे आता नवनिर्वाचित खासदार आहेत. मेळघाटचा जो मतदारसंघ आहे जिथून
राकुमार दयाराम पटेल हे अपक्ष आमदार तिथं असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अचलपूरमधून स्वतः बच्चू कडू हे अपक्ष आमदार असताना पाहायला मिळत आहेत. तर मोर्शीमधून राजरत्न, मोर्शी विधानसभेचा जो मतदारसंघ आहे, हा मतदारसंघ राजरत्न तुला आठवत असेल तर 2019 मध्ये चांगला चर्चेत राहिला होता. कारण विद्यमान आमदार असणाऱ्या अनिल बोंडे, जे त्यावेळी कृषी मंत्री देखील होते राज्याचे, त्यांचा पराभव करून देवेंद्र भुयार हे जायंट किलर ठरले होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एकमेव खासदार म्हणून आमदार म्हणून देवेंद्र भुयार आपल्याला पाहायला मिळत होते. मात्र पुढच्या काळामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेची फारकत देवेंद्र भुयार यांनी घेतल्याचं पाहायला मिळालं, जे आता अजित पवारांबरोबर राजरत्न असल्याचं पाहायला मिळत आहे. इथं अमरावतीमध्ये स्वतः नवनीत राणांचा पराभव जो आहे तो झाल्यामुळं आणि बळवंत वानखेडेंच्या विजयामुळे काँग्रेस स्ट्रॉंग असल्याचं पाहायला मिळतंय. म्हणजेच पर्यायानं महाविकास आघाडी तिथे स्ट्रॉंग असताना पाहायला मिळतं. अमरावतीची जागा ही महाराष्ट्रामध्ये चर्चेत होती संकेत. ज्या प्रकारे नवनीत राणा मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा घेतला आणि अमरावती लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी विजय संपादन केला आणि ज्यावेळी त्या खासदार म्हणून निवडून आल्या त्यानंतर त्यांनी थेटपणे भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला आणि त्यामुळे तेव्हापासून कुठंतरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रिमांडवरती ज्या आहेत त्या कुठेतरी आपल्याला नवनीत राणा दिसून आल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर राज्यामध्ये सत्तांतर झालं, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, त्यावेळी सुद्धा जो आहे जो मुद्दा आपल्याला चर्चेत पाहायला मिळाला. उद्धव ठाकरेवरती त्यांनी सातत्याने टीका केली, भोंग्यांच्या प्रश्नावरतून त्यांनी टीका केलेली होती. त्याचबरोबर हनुमान चालीसा प्रकरण हे महाराष्ट्रामध्ये खूप गाजलं होतं. हनुमान चालीसा प्रकरणावरून त्यांनी थेटपणे उद्धव ठाकरे यांच्या घराच्या बाहेर जाऊन आम्ही हनुमान चालीसा जी आहे ती म्हणणार आहोत असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे एकंदरीत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नवनीत राणा हे अत्यंत चर्चेतलं नाव होतं. सातत्याने आपण बघतो की यशोमती ठाकूर या नवनीत राणांवरती टीका करताना दिसून यायच्या. दुसऱ्या बाजूला बच्चू कडू यांनी सुद्धा नवनीत राणा यांच्या उमेदवारीला विरोध केल्याचं आपल्याला दिसून आलेलं होतं. त्यांनी दिनेश बुब यांची उमेदवारी जाहीर केली होती. त्यामुळे कुठेतरी नवनीत राणा यांचा पराभव होतो का अशा चर्चा होत्या आणि आपण पाहतोय की लोकसभा निवडणुकीमध्ये बळवंत वानखेडे यांनी नवनीत राणा यांचा धक्कादायकरित्या पराभव केला. ज्यावेळी विजयाचं सेलिब्रेशन करताना ज्या प्रकारे नवनीत राणा यांनी प्रचारावेळी धनुष्यबाण सोडलेला होता, अगदी त्याच प्रकारे यशोमती ठाकूर यांनी त्याच बाजूने धनुष्यबाण सोडल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. त्यामुळे ही एकंदरीत जी निवडणूक होती चर्चेतली निवडणूक होती आणि त्यामुळे अमरावतीमध्ये कुठंतरी परत एकदा काँग्रेसची ताकद वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्या ठिकाणाहून त्यामुळेच कुठेतरी काँग्रेसचे बळवंत वानखेडे हे विजयी झाल्याचं आपल्याला दिसून येतं. राजरत्न, वर्धा जिल्ह्यामध्ये विधानसभेच्या 4 जागा आपल्याला असताना पाहायला मिळत आहेत. याच्यामध्ये आर्वी विधानसभा मतदारसंघातून दादाराव केचे हे भारतीय जनता पक्षाचे आमदार त्या ठिकाणी आहेत. देवळी विधानसभा मतदारसंघातून रणजित कांबळे हे काँग्रेसचे आमदार असताना पाहायला मिळत आहेत. हिंगणघाट मधून समीर कुणावार हे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. वर्धा मतदारसंघातून पंकज भोयर हे भाजपाचे आमदार तिथं असताना पाहायला मिळत आहेत. राजरत्न, 3 भाजप 1 काँग्रेस अशी स्थिती जरी आपल्याला मतदारसंघ निहाय पाहायला मिळत असली तरी वर्धा लोकसभेतून अमर काळे विजयी झाल्याचं पाहायला मिळतंय. अमर काळे हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाबरोबर आहेत. त्यामुळे पर्यायाने तिथं आता लोकसभा निहाय जर पाहिलं तर महाविकास आघाडीची ताकद वाढल्याचं पाहायला मिळतंय. संकेत, आपण वर्धामध्ये ज्या प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अमर काळे निवडून आलेले आहेत आणि धक्कादायकरित्या निवडून आलेले आहेत, कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीत जर टीका केल्या जाते त्यावेळेस असं सांगितलं जातं की हा फक्त 3.5 जिल्ह्यांचा पक्ष आहे. पुणे जिल्हा, सातारा जिल्हा पुरतात मर्यादित पक्ष आहे अशी सातत्याने, आणि माढा अशा 3.5 जिल्ह्याचा जो सोलापूरमध्ये जो माढा मतदारसंघ येतो तिथपर्यंत मर्यादित आहे अशी कुठेतरी टीका करण्यात येईल. परंतु यावेळी शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष जो नवीन स्थापन केलेला आहे फुटीच्या नंतर, त्या पक्षाने महाराष्ट्रामध्ये 8 जागांवरती विजय संपादन केलेला आहे आणि कुठेतरी पक्षाची जे संघटन सुद्धा वाढल्याचं आपल्याला दिसून आलेलं आहे. त्याचबरोबर पक्षाचा कुठेतरी आत्मविश्वास वाढल्याचंही आपल्याला दिसून येते. ज्या प्रकारे आता शरद पवारांची बॉडी लँग्वेज असेल, सुप्रिया सुळेंची बॉडी लँग्वेज असेल, त्यामधून आपल्याला अगदी स्पष्ट दिसते. आणि वर्ध्यामध्ये जर त्यावेळी 2019च्या ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये जरी भारतीय जनता पक्षाचे त्या ठिकाणाहून 3 आमदार जरी निवडून आलेले असले आणि रणजित कांबळे यांच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाचा देवळीमधून 1 जरी आमदार निवडून आलेला असेल तरी सध्याचं जे वातावरण आपण बघितलं तर त्या ठिकाणावरून 3 भारतीय जनता पक्षाचे आमदार असताना सुद्धा त्या ठिकाणावरून महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येतो. म्हणजे कुठेतरी ही महायुतीला धोक्याची घंटाच आहे संकेत. एकंदरीतच राजरत्न, लोकसभेमध्ये जर आपण बघितलं तर मोदी सरकार विरोधात
लोकांचा कुठेतरी राग त्या ठिकाणी पाहायला मिळत होता, असं विरोधी पक्ष सातत्याने सांगताना आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याचा परिपाक जो आहे तो इथं विधानसभेमध्ये देखील झाल्याचं आपल्याला राजरत्न पाहायला मिळतं. एकंदरीत नागपूरकडे सर्वांचं लक्ष जे आहे ते असताना पाहायला मिळतं, कारण तिथे काँग्रेस भाजपा या सगळ्यांची समप्रमाणामध्ये काहीतरी ताकद असल्याचं पाहायला मिळतं. विधानसभा निहाय जर पाहिलं तर नागपूरमध्ये विधानसभेच्या 12 जागा आहेत. इथून काटोल विधानसभेतून अनिल देशमुख जे सध्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार बरोबर आहेत आणि राज्याचे गृहमंत्री देखील राहिलेले आहेत. परमवीर सिंग यांनी केलेल्या आरोपांमुळे ईडीची चौकशी, त्यानंतर त्यांना ईडीची कोठडी देखील झाली, त्यानंतरही त्यांनी शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय जो आहे तो घेतल्याचं पाहायला मिळालं. एक फायर ब्रँड चेहरा आपल्याला तिथं पाहायला मिळतो. त्यानंतर सावनेरचा जो मतदारसंघ आहे, या सावनेर मतदारसंघातून सुनील केदार हे काँग्रेसचे आमदार असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, जे मोठं नाव आहे, ज्यांनी देखील महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये क्रीडा खात्यासारख्या महत्वाची जबाबदारी सांभाळली आहे. पशु आणि दुग्ध विकास मंत्रालय देखील सुनील केदार यांनी सांभाळलेलं आहे. मात्र नागपूर जिल्हा बँकेच्या घोटाळ्यामुळे जे आहे ते त्यांना देखील त्यांची आमदारकी देखील रद्द करावी अशी मागणी होत होती. त्यांना देखील अटक जी आहे ती झाली होती, मात्र सध्या ते जामिनावर असल्याचं पाहायला मिळतंय. समीर मेघे हे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत हिंगणा विधानसभा मतदारसंघातून. राजू पारवे राजरत्न ज्यांनी निवडणूक देखील रामटेक मधून लढवली होती शिंदेच्या शिवसेनेकडून, जे काँग्रेसच्या तिकिटावर उमरेड विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले होते. नागपूर दक्षिण पश्चिम हा जो मतदारसंघ आहे, या मतदारसंघातून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः आमदार आहेत. नागपूर दक्षिण मधून मोहन माटे हे भारतीय जनता पक्षाचे आमदार त्या ठिकाणी असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नागपूर पूर्व मधून कृष्णा खोपडे हे भाजपचे आमदार असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नागपूर मध्य मधून सुभाष विकास कुंभारे हे भाजपचे आमदार असताना पाहायला मिळत आहेत. राजरत्न नागपूर पश्चिम मधून विकास ठाकरे हे आमदार आहेत, ज्यांनी नितीन गडकरींच्या विरोधामध्ये आता लोकसभेची निवडणूक जी आहे ती निवडणूक लढवली होती. नागपूर उत्तर मधून नितीन राऊत हे काँग्रेसचे आमदार आहेत, ज्यांनी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये ऊर्जा खात्याची जबाबदारी राजरत्न सांभाळलेली आहे. गांधी परिवाराशी एकनिष्ठ अशी नितीन राऊत यांची ओळख असताना आपल्याला राजरत्न पाहायला मिळते. कामठी मतदारसंघ जो आहे, ज्या ठिकाणी स्वतः भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं त्या ठिकाणी वर्चस्व आहे, त्या कामठी मतदारसंघातून सुरेश भोयर हे काँग्रेसचे आमदार त्या ठिकाणी असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. रामटेक मधून द्वारम मल्लिकार्जुन रेड्डी हे भारतीय जनता पक्षाचे आमदार त्या ठिकाणी राजरत्न असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नागपूरमध्ये एकंदरीतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय, त्यामुळे भाजपला असणारी गती, मात्र काँग्रेसही त्या ठिकाणी आपल्याला ठामपणे पाय रोवून उभं राहताना पाहायला मिळतंय. नितीन गडकरी हे नागपूरचे खासदार आहेत, सलग 3 टर्म खासदार, 3 टर्म मंत्री, राष्ट्रीय लेवलचं मोठं नाव म्हणून नितीनराव गडकरींकडे पाहिलं जातं. नागपूर कुठेतरी महायुतीसाठी समाधानकारक असल्याचं पाहायला मिळतंय. संकेत, आपण बघितलं तर विदर्भामधल्या ज्या निवडून आलेल्या महायुतीच्या जागा आहेत त्यामध्ये प्रामुख्याने सर्वांचं लक्ष जे आहे ते नागपूर लोकसभा मतदारसंघांवरती होतं, कारण रस्ते वाहतूक मंत्री जे आहेत ते नितीन गडकरी हे त्या लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात, विद्यमान खासदार होते, अर्थात मंत्री होते, त्यामुळे तिथे सर्वांच्या ज्या आहेत त्या नजरा नागपूर लोकसभा मतदारसंघांवरती होत्या. त्यानंतर त्या ठिकाणाहून काँग्रेसचे आमदार असणारे विकास ठाकरे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली. त्यांना वंचित बहुजन आघाडीने विकास ठाकरे यांना पाठिंबा दिला होता, त्यामुळे तिथली लढत ही अटीतटीची होईल असं वाटत होतं, परंतु एक हाती जे आहे त्या ठिकाणावरून नितीन गडकरी यांचा विजय झालेला आहे. आणि नागपूर लोकसभा मतदारसंघांच्या बाबतीमध्ये बघितलं तर त्या ठिकाणी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष दोघांसाठी पोषक वातावरण आहे, कारण अटीतटीची लढतही आपण पाहिलेली आहे. आणि विशेषतः नागपूर या ठिकाणी जे आहे रेशीमबागमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय आहे आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पक्षाला खूप मोठी ताकदही मिळते, त्यामुळे सर्वांचं अर्थात देशाचं लक्ष जे आहे ते नागपूर लोकसभा मतदारसंघांवरती होतं. आणि त्या ठिकाणाहून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरमधूनच येतात, राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, त्याचबरोबर तिथल्या मतदारसंघाचं ते नेतृत्वही करतात, त्यामुळे कुठेतरी राज्याचं आणि देशाचं लक्ष हे नागपूरकडे होतं. आणि अर्थात त्या ठिकाणावरून भारतीय जनता पक्षाला हा विजय मिळालेला आहे. परंतु ज्या प्रकारे काही विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाला सुद्धा लीड मिळालेला आहे, त्यामुळे
विशेषतः विदर्भाकडे, ज्या विदर्भांनी भारतीय जनता पक्षाला भरभरून मतं दिली होती, भरभरून विधानसभेला जागा दिलेल्या होत्या. आपण बघितलं तर 2019च्या निवडणुकीमध्ये असेल, त्याबरोबर 2014च्या विधानसभा निवडणुकीमध्ये असेल, भारतीय जनता पक्षाला भरभरून जे आहे ते आमदार या ठिकाणावरून निवडून दिलेले होते. त्यामुळे कुठेतरी परत एकदा भारतीय जनता पक्षाला आता नागपूरकडे लक्ष केंद्रित करणं हे गरजेचं आहे. जरी नितीन गडकरी हे निवडून आलेले असतील तरीही, कारण त्या ठिकाणी काँग्रेसची ताकद वाढताना दिसते. कारण एकेकाळी नागपूर हा काँग्रेसचा ही बालेकिल्ला होता. त्या ठिकाणावरून अर्थात नितीन राऊत जे गांधी घराण्याशी एकनिष्ठ आहेत, ऊर्जा मंत्री होते, त्यांचं सुद्धा ताकद आहे. आणि त्या ठिकाणाहून आपण बघतो की हिंदू मतं असतील, दलित मतं असतील, ही सम प्रमाणामध्ये, त्याबरोबर मुस्लिम मतं ही सम प्रमाणात असल्याचं दिसून येते. त्यामुळे त्या ठिकाणावर मतांचं जे समीकरण आहे ते कोण योग्यरित्या बांधतं त्यांचा त्या ठिकाणी विजय होईल, असं एकंदरीत नागपूरचं समीकरण आहे. राजरत्न नांदेड जिल्ह्यामध्ये विधानसभेच्या 9 जागा आहेत आणि एकेकाळी राजरत्न 9 पैकी 9 जागा काँग्रेसकडे आपल्याला पाहायला मिळत होत्या. आता मात्र काहीशी स्थिती जी आहे ती बदलल्याचं पाहायला मिळतंय. नांदेडमधला किनवटचा जो मतदारसंघ आहे, या किनवट मतदारसंघातून भीमराव केरम हे भारतीय जनता पक्षाचे आमदार राजरत्न पाहायला मिळतात. हदगावमधून माधवराव पाटील जवळकर हे काँग्रेसचे आमदार म्हणून त्या ठिकाणी विजयी झाले होते. मात्र जे अशोकराव चव्हाणांनी काँग्रेसचा हात सोडल्यानंतर आणि भाजपाचं कमळ हाती घेतल्यानंतर माधवराव पाटील जवळकर हे अशोक चव्हाणांबरोबर आल्याचं आपल्याला राजरत्न पाहायला मिळतंय. म्हणजे भाजपाची ताकदही आता त्या ठिकाणी मतदारसंघामध्ये वाढल्याचं पाहायला मिळतंय. भोकरचा जो मतदारसंघ आहे, या भोकर मतदारसंघातून स्वतः अशोकराव चव्हाण हे काँग्रेसचे आमदार म्हणून तिथं विजयी होत होते. काँग्रेसचा वजनदार चेहरा म्हणून अशोकरावांची ओळख होती. मात्र अशोकरावांनी लोकसभा निवडणुकीच्या काही दिवस अगोदर काँग्रेसचा हात सोडला, भाजपचं कमळ हातात घेतलं. जे राज्यसभेचे खासदार आत्ता बनले, त्यांनी त्या ठिकाणी भाजपामध्ये जात असताना भोकरचा मतदारसंघाचा राजीनामा देखील राजरत्न दिल्याचं पाहायला मिळालं होतं. नांदेड उत्तरचा जो मतदारसंघ आहे, या नांदेड उत्तर मतदारसंघातून बालाजी कल्याणकर हे शिवसेनेचे आमदार असल्याचं पाहायला मिळतंय, जे आता शिंदे गटाबरोबर असल्याचं पाहायला मिळतंय. नांदेड दक्षिण मधून मोहन हंबर्डे हे काँग्रेसचे आमदार राजरत्न असल्याचं पाहायला मिळतंय. लोहा मतदारसंघ जो आहे, त्या लोहा मतदारसंघातून श्यामकुमार शिंदे हे भाजप बंडखोर म्हणून त्या ठिकाणी विजयी झाल्याचं राजरत्न आपल्याला पाहायला मिळतंय. तर नायगावचा जो मतदारसंघ आहे, या नायगाव मतदारसंघातून राजेश पवार हे त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे आमदार राजरत्न आपल्याला असल्याचं पाहायला मिळतंय. देगलूरचा जो मतदारसंघ आहे, या देगलूर मतदारसंघातून रावसाहेब अंतापूरकर हे काँग्रेसचे आमदार म्हणून त्या ठिकाणी विजयी झाले होते, ज्यांचं निधन झालं आणि तिथं त्यांचे चिरंजीव जितेश अंतापूरकर जे आहेत ते त्या ठिकाणी विजयी झाल्याचं राजरत्न पाहायला मिळतंय. मुखेडचा जो मतदारसंघ आहे, या मुखेड मतदारसंघातून तुषार राठोड हे भाजपाचे आमदार असल्याचं पाहायला मिळतंय. राजरत्न आतापर्यंत नांदेडमध्ये प्रतापराव पाटील चिखलीकर हे 2014 आणि 2019ला विजयी झाले होते. आता मात्र वसंतराव चव्हाणांच्या रूपानं काँग्रेसचा खासदार तिथे निवडून आलेला आहे. कशी गणितं सांगता येतील नांदेडची, कोणाची ताकद जास्त पाहायला मिळते? संकेत आपण बघितलं तर एकंदरीत नांदेडमधून स्वतः शंकरराव चव्हाण हे नांदेडमधून मंत्री होते, गृहमंत्री होते देशाचे, त्याचबरोबर संरक्षण मंत्री होते. बऱ्याच वेळा त्यांनी नांदेडचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. राज्याचे 2 वेळा ते मुख्यमंत्री होते. त्यांचे चिरंजीव असणारे अशोक चव्हाण यांनी सुद्धा राज्याचं 2 वेळा नेतृत्व केलेलं आहे. अशोक चव्हाण हे स्वतः भोकर विधानसभा मतदारसंघामधून आमदार म्हणून निवडून येतात. परंतु ज्यावेळी संकेत राज्यातलं समीकरण बदललं, ज्यावेळी 2019 नंतर राज्यातलं समीकरण बदललं, त्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. त्याआधी पण चर्चा होती की अशोक चव्हाण कुठेतरी भारतीय जनता पक्षामध्ये जाणार, परंतु अशोक चव्हाण काँग्रेस पक्षाचंच थांबले. त्यानंतर राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये त्यांना सार्वजनिक बांधकाम मंत्री हे पद देण्यात आलं. नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्रीही झाले. परंतु ज्यावेळी 2.5 वर्षाच्या नंतर शिंदेने ज्या प्रकारे शिवसेनेत बंड केल्याच्या नंतर कुठंतरी अशोक चव्हाण हे नाराज होते, भाजपासोबत जातील अशी चर्चा होती, परंतु कधी जातील हे माहिती नव्हतं. ज्यावेळी नांदेडमध्ये राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आली, त्यांनी भारत जोडो यात्रेचं वेलकम केलं, स्वागत केलं, परंतु अशोक चव्हाण यांनी मुलीला पुढे केलं, परंतु अशोक चव्हाण एवढे ऍक्टिव्ह दिसले नाही. त्यामुळे कुठेतरी चर्चा होती. आणि भारतीय जनता पक्ष ज्या प्रकारे विजय वडेट्टीवार टीका करतात, नाना पटोले भारतीय जनता पक्षावरती टीका करतात, त्या प्रकारची टीका अशोक चव्हाण यांच्याकडून भारतीय जनता पक्षावर, आता विरोधी पक्षावरती केली जात नव्हती. त्यामुळे कुठेतरी तिथल्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा संभ्रम होता की जे नांदेडचं अशोक चव्हाण हे नेतृत्व करतात काँग्रेस पक्षाकडून,
अर्थात काँग्रेसचा मोठा चेहरा महाराष्ट्रातला आहे, 2 वेळा राज्याचं त्यांनी नेतृत्व केलेलं आहे, मुख्यमंत्री झालेले आहे, ते अशोक चव्हाण कुठेतरी भारतीय जनता पक्षावरती टीका करताना दिसून येत नव्हते. आणि आश्चर्यकारकरित्या काही दिवस लोकसभा निवडणुका जाहीर होण्याच्या काही दिवस आधी अशोक चव्हाण थेटपणे त्यांच्या आमदारकीचा राजीनामा देतात. 2 दिवसामध्ये त्यांना राज्यसभेवरती खासदार म्हणून घेतलं जातं. आणि कुठंतरी नांदेडमध्ये ज्या प्रकारची पोकळी निर्माण झाली होती, कारण काँग्रेस पक्ष एक हाती अशोक चव्हाण लीड करायचे, त्या काँग्रेस पक्षाला नांदेडमध्ये नेतृत्वच नव्हतं संकेत. अर्थात जे अशोक चव्हाणांचे कट्टर विरोधक समजले जातात, प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये अशोक चव्हाण यांचा पराभव केला होता. त्यांचाच प्रचार करण्याची नामुष्की कुठेतरी अशोक चव्हाण यांच्यावरती आलेली होती ज्यावेळेस त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. आणि प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा सर्वच मतदारसंघामध्ये अशोक चव्हाण यांनी प्रचार केला. आणि ज्या प्रकारे काँग्रेसला नांदेडमध्ये नेतृत्वच नव्हतं, त्या काँग्रेसचा एक कार्यकर्ता असणारे, माजी आमदार असणारे वसंतराव चव्हाण, जे की नायगावचे माजी आमदार आहेत, ते निवडून आले. त्यामुळे त्या ठिकाणावरून काँग्रेसला मोठी ताकद मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. आणि एकंदरीत नांदेडमध्ये जर समीकरण बघितले संकेत, तर किनवट लोकसभा विधानसभेच्या मतदारसंघामधून भीमराव केराम हे जे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत, हातगाव मधून माधवराव पाटील जवळकर हे काँग्रेस पक्षामधून निवडून आले. हे कोणीही अशोक चव्हाण यांच्या बरोबर गेले नाही, ते काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिले. त्याचबरोबर भोकर विधानसभा मतदारसंघामधून स्वतः अशोक चव्हाण हे स्वतः भारतीय जनता पक्षामध्ये गेले. त्यानंतर नांदेड उत्तर हा जो विधानसभेचा मतदारसंघ आहे, नांदेड उत्तर मध्ये विधानसभेची जर लढत बघितली तर अशोक चव्हाण यांचे जवळचे असणारे आणि शारदा भवन शिक्षण सोसायटीचे जे सचिव आहेत DP सावंत यांची आणि शिवसेनेचे बालाजी कल्याणकर यांची लढत झाली होती. आणि त्यामध्ये बालाजी कल्याणकर हे शिवसेनेकडून विजय झाले. ज्यावेळी शिंदेंनी बंड केलं त्यावेळी हेमंत पाटील यांच्याबरोबर जात जे बालाजी कल्याणकर यांनी शिंदेंना साथ दिली. मोहन हंबर्डे हे काँग्रेसचे आमदार होते नांदेड दक्षिण मधून, त्यांनी अशोक चव्हाण यांना साथ दिली नाही. त्यांनी जे आहे ते काँग्रेस सोबत एकनिष्ठ राहणं पसंत केलं. त्याचबरोबर लोहा मतदारसंघामधून लोहा कंधार हा जो विधानसभेचा मतदारसंघ आहे संकेत, त्या ठिकाणाहून श्यामसुंदर शिंदे हेच आहेत जे प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे मेहुणे आहेत, त्यांच्या बहिणीचे मिस्टर आहेत. त्यांच्यामध्ये कुठेतरी आता वितृष्ट चालले, त्यांच्यामध्ये भांडणं चाललेत. आशाताई शिंदे यांनी कुठेतरी थेटपणे प्रतापराव पाटील यांच्यावरती टीका केल्याचंही आपल्याला काही दिवसांपूर्वी दिसून आलेलं होतं. त्याचबरोबर नायगावमधून राजेश पवार अर्थात रिपाई जो पक्ष आहे रामदास आठवले यांच्या पक्षाला नायगावमधून ती जागा देण्यात आलेली होती. आणि अर्थात रामदास आठवले यांच्या राजेश पवार यांनी कमळाच्या चिन्हावरती निवडणूक लढवली, परंतु रिपाईला हे तिकीट देण्यात आलेलं होतं. आणि त्या ठिकाणावरून त्यांनी वसंतराव चव्हाण यांचा नायगावमध्ये पराभव केला होता, जे की काँग्रेसचे उमेदवार होते. तेच वसंतराव चव्हाण आज नांदेडचे खासदार आहेत. त्यांनी जे प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा पराभव केलेला आहे. दुसऱ्या बाजूला देगलूर मधून रावसाहेब अंतापूरकर ते त्या ठिकाणावरून आमदार म्हणून निवडून आलेले होते. त्यांचं कोरोनामध्ये दुर्दैवी निधन झालं आणि आता त्यांचे पुत्र असणारे दितेश अंतापूरकर हे त्या ठिकाणावरून जे आहेत ते आमदार आहेत. त्यांनी सुद्धा अशोक चव्हाण यांना पाठिंबा दिलेला नाही. ते सुद्धा काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ आहेत. मुखेडमधून तुषार राठोड हे भारतीय जनता पक्षाकडून विजयी झालेले आहेत. एकंदरीत आपण बघितलं तर नांदेडमधून फक्त अशोक चव्हाण जे आहेत ते भारतीय जनता पक्षामध्ये गेल्याचं पाहायला मिळालेलं आहे. त्याचबरोबर त्यांचे मेहुणे असणारे अर्थात भाऊजी भास्करराव पाटील खतगावकर असतील, माजी आमदार जे आहेत ते पोकर्णा असतील, ते कुठेतरी, त्याचबरोबर DP सावंत हे कुठेतरी भारतीय जनता पक्षाबरोबर गेल्याचं दिसून आलं. परंतु त्या ठिकाणचा जो काँग्रेसचा कार्यकर्ता हा काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिल्याचं आपल्याला दिसून आलं. त्याचाच परिपाक म्हणून कुठेतरी अशोक चव्हाण हे भारतीय जनता पक्षामध्ये गेल्याच्या नंतर सुद्धा भाजपाचे उमेदवार असणारे प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा एक सामान्य कार्यकर्ता पराभव करतो. यामधून कुठेतरी मतदारांना कुठेतरी अशोकराव चव्हाण यांचा निर्णय आवडलेला नाही असं दिसतंय. राजरत्न, आपण विदर्भाबद्दल बोललो, उत्तर महाराष्ट्राविषयी बोललो, मराठवाड्याविषयी बोललो. पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं, पश्चिम महाराष्ट्र आणि खास करून पुणे जिल्हा सगळ्यांच्या म्हणजे पुणे जिल्ह्याचं राजकारण जे आहे ते अनेक अर्थाने महत्वाचं मानलं जातं. अनेक म्हणजे नगरसारखा भाग पुण्याला जवळ आहे, इकडे सातारा माढा सारखा भाग जो आहे तो पुण्याला जवळ आहे. या पुणे जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर विधानसभेचे तब्बल 21 मतदारसंघ आहेत राजरत्न. आणि या 21 मतदारसंघामध्ये महायुती आहे, महाविकास आघाडी आहे, काँग्रेसची ताकद तेवढी आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटांची ताकद तेवढी आहे, ठाकरे गटाची ताकद तेवढी असताना आपल्याला पाहायला मिळते, शिंदेच्या शिवसेनेची ताकद आपल्याला असताना राजरत्न पाहायला मिळते.
मतदारसंघ किंवा आमदार निहाय जर आपण पाहिलं तर जुन्नर मतदारसंघातून अतुल बेनके राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत, जे आता अजित पवारांसोबत असताना पाहायला मिळत आहेत. आंबेगाव मधून दिलीपराव वळसे पाटील हे आमदार असताना पाहायला मिळत आहेत, जे सध्या अजित पवारांसोबत आहेत. राज्याचे सहकार मंत्री म्हणून ते काम पाहत आहेत. खेड आळंदी मधून दिलीप मोहिते हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत, जे आता अजित पवारांसोबत असताना पाहायला मिळत आहेत. राजरत्न शिरूर विधानसभेतून अशोक पवार हे आमदार आहेत, जे अशोक पवार हे पुणे जिल्ह्यातले एकमेव खासदार आमदार आहेत, जे शरद पवारांसोबत असताना पाहायला मिळत आहेत. दौंडमधून राजरत्न राहुल कुल आमदार असताना पाहायला मिळत आहेत. इंदापूरमधून दत्ता भरणे, जे माजी राज्यमंत्री राहिलेत महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये, ते दत्ता भरणे त्या ठिकाणी आमदार असताना पाहायला मिळत आहेत, जे आता अजित पवारांसोबत आहेत. बारामतीचा जो विधानसभा मतदारसंघ आहे, या मतदारसंघातून स्वतः अजित पवार हे आमदार आहेत. महाराष्ट्रामधून सर्वाधिक लीड घेऊन 2019च्या निवडणुकीमध्ये राजरत्न अजित पवार हे विजयी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. पुरंदर विधानसभा मतदारसंघ जो आहे, 2 टर्म आमदार राहिलेल्या आणि त्यावेळी राज्याचे जलसंपदा जलसंधारण संसदीय कार्य खात्याचे राज्यमंत्री राहिलेल्या विजय शिवतारेंचा पराभव करून संजय जगताप हे काँग्रेसचे आमदार झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. भोरमधून काँग्रेसचे संग्राम थोपटे जे आहेत ते आमदार असताना पाहायला मिळत आहेत. मावळमधून राजरत्न सुनील शेळके हे आमदार आहेत, जे राष्ट्रवादी शरद पवारांसोबत आहेत. चिंचवडमधून लक्ष्मण जगताप हे भारतीय जनता पक्षाचे आमदार म्हणून विजयी झाले होते, मात्र लक्ष्मण जगताप यांचं निधन झालं. त्यांच्या पत्नी अश्विनी लक्ष्मण जगताप या पोटनिवडणुकीमधून विजयी झाल्या आणि त्या आता चिंचवडच्या आमदार असताना राजरत्न पाहायला मिळत आहेत. पिंपरी चिंचवडमधून अण्णा बनसोडे हे आमदार आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत होते, जे आता अजित पवारांसोबत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. भोसरीचा मतदारसंघ जर आपण पाहिला तर या भोसरी विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे तत्कालीन पिंपरी चिंचवडचे जिल्हाध्यक्ष आणि जे देवेंद्र फडणवीसांचे अतिशय निकटवर्ती आहेत ते महेशराव लांडगे आमदार असताना पाहायला मिळत आहेत. वडगाव शहरी मतदारसंघातून सुनील टिंगरे हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत, जे सध्या अजित पवारांसोबत राजरत्न असल्याचं पाहायला मिळत आहे. सिद्धार्थ शिरोळे हे शिवाजीनगर मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे आमदार असताना पाहायला मिळत आहेत. राजरत्न कोथरूडचा जो मतदारसंघ आहे, या कोथरूड मतदारसंघातून चंद्रकांत पाटील हे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. राजरत्न, तुला आठवत असेल तर 2019 मध्ये विधानसभा निहाय जे मतदारसंघ चर्चेमध्ये होते, त्यापैकी एक मतदारसंघ कोथरूडचा होता, कारण मेधा कुलकर्णींचं तिकीट कापलं का तर त्यावेळी चंद्रकांत पाटील हे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते आणि प्रदेशाध्यक्ष म्हणून चंद्रकांत पाटलांनी पुण्यातल्या मतदारसंघातून लढावं अशी भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाची इच्छा होती आणि त्यामुळे सेफ मतदारसंघ चंद्रकांत पाटलांसाठी शोधण्यात आला आणि कोथरूडमधून चंद्रकांत पाटील हे यांनी निवडणूक लढवली, ते आमदार म्हणून त्या ठिकाणी विजयी झाल्याचं राजरत्न पाहायला मिळालं. खडकवासल्याचा जो मतदारसंघ आहे, जो खडकवासला मतदारसंघ बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये येतो, त्या खडकवासल्यातून भीमराव तापकीर हे काँग्रेसचे भारतीय जनता पक्षाचे आमदार राजरत्न असताना पाहायला मिळत आहेत. पर्वतीमधून माधुरी मिसाळ या भाजपाच्या आमदार असताना राजरत्न पाहायला मिळत आहेत. 3 टर्म माधुरी मिसाळ या पर्वतीमधून विजयी झाल्याचं पाहायला मिळत आहे. हडपसरचा जो मतदारसंघ आहे, या हडपसरच्या मतदारसंघातून चेतन तुपे हे आमदार आहेत. राजरत्न, हे चेतन तुपे तेच आहेत ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये 2 गट पडले होते, त्यावेळी चेतन तुपेंनी तटस्थ राहणं पसंत केलं होतं. म्हणजे ना पवार साहेब ना अजितदादा अशी स्थितीमध्ये असणारे चेतन तुपे पुढच्या काळामध्ये अजित पवार गटामध्ये सामील झाल्याचं पाहायला मिळालं आणि जे आता अजित पवार गटाचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार म्हणून चेतन तुपे काम करतायत. राजरत्न, पुणे जिल्ह्यातला सर्वात कमी मतदारसंख्येचा मतदारसंघ असणाऱ्या पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे सुनील कांबळे हे आमदार आहेत. सुनील कांबळेंचे मोठे बंधू दिलीपराव कांबळे हे त्या ठिकाणाहून 2014ला विजयी झाले होते, ज्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या सरकारमध्ये सामाजिक न्याय राज्यमंत्री पदाची जबाबदारी देखील राजरत्न सांभाळलेली आहे. 2019च्या निवडणुकीमध्ये पुण्याच्या कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातून मुक्ता टिळक या विजयी झाल्या होत्या, मात्र मुक्ताताईंच्या दुर्दैवी निधनानंतर त्या ठिकाणी पोटनिवडणूक लागली आणि पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे राजरत्न आमदार असल्याचं पाहायला मिळालं आणि रवींद्र धंगेकरांचा असणारा मतदार जो आहे तो या मतदारसंघामध्ये
मोठा पाहायला मिळतो. त्यांनी लोकसभेची निवडणूक देखील राजरत्न लढवली होती. सुरुवातीलाच जसं आपण सांगितलं तसं इथं काँग्रेसची ताकद आहे, राष्ट्रवादीची ताकद आहे, दोन्ही शिवसेनांची ताकद आपल्याला या ठिकाणी असताना पाहायला मिळते. राजरत्न, जर आपण पुण्याच्या बाबतीमध्ये बोलत होतो संकेत, पुण्यामध्ये जर बघितलं तर लोकसभेचे 4 मतदारसंघ आहेत, ज्यामध्ये प्रामुख्याने पुणे लोकसभा मतदारसंघ असेल, बारामती असेल, शिरूर आणि मावळ हे 4 लोकसभेचे मतदारसंघ येतात. जर आपण बघितलं तर आपण पुणे जिल्हा हा पुणे अर्थात महाराष्ट्राचा आपण पूर्ण कोण होईल खासदार या माध्यमातून कव्हर केलेला होता आणि विशेषतः पुण्याकडे आपण विशेष लक्ष दिलं होतं. ज्यावेळी आपण बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये बघितलं तर बारामतीमध्ये जे 6 विधानसभेचे मतदारसंघ येतात त्यापैकी फक्त एका विधानसभा मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे यांना कमी लीड मिळालेलं होतं आणि त्या ठिकाणी अधिकचं लीड जे आहे ते सुनेत्रा पवार यांना मिळाले होते आणि उर्वरित जे 5 विधानसभेचे मतदारसंघ होते त्या ठिकाणी सुप्रिया सुळे हे लीडवरती होत्या. अगदी त्याच प्रकारे आपण बघितलं शिरूरमध्ये सुद्धा शिरूरची लढत जी होती ती आढळराव पाटील विरुद्ध अमोल कोल्हे अशी आपल्याला पाहायला मिळाली. आढळराव पाटील यांचा धक्कादायकरित्या जो आहे तो पराभव अमोल कोल्हे यांनी केलेला होता. त्या ठिकाणी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला पोषक वातावरण असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. मावळमधून आपण बघतोय की अटीतटीची लढत झाली. संकेत, संजोग वाघेरे विरुद्ध श्रीरंग बारणे अत्यंत अटीतटीची लढत झालेली होती. त्या ठिकाणी सुद्धा बघतोय की या ठिकाणी विधानसभा निवडणुकीमध्ये काय निकाल लागतील हे अद्याप तरी सांगणं हे संयुक्त ठरणार नाही. कारण ज्या प्रकारे अर्थात ज्या प्रकारचं वातावरण आपण त्या लोकसभा मतदारसंघामध्ये बघितलं, कुठेतरी ठाकरेंच्या बाजूने सहानुभूती दिसल्याचं पाहायला मिळालं. परंतु श्रीरंगाप्पा बारणे आणि लोकसभा मतदारसंघामध्ये काम केलेलं आहे असं सुद्धा सांगण्यात आलं आणि ठाकरेंनी जो उमेदवार दिलेला आहे तो सुद्धा आयात केलेला उमेदवार आहे. अर्थात संजोग वाघारे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून नंतर ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. हा कुठेतरी रोष होता. त्यामुळे हे जे चर्चेतले मतदारसंघ आहेत त्यामुळे या ठिकाणी कोण विजयी होईल हे सांगणं खरंच आत्ता तरी कठीण आहे. कारण ज्या प्रकारे अत्यंत अटीतटीच्या लढतीत आपण पुणे जिल्ह्यामध्ये पाहिलेले आहेत त्यामुळे आत्ता विशेष म्हणजे ज्या लोकसभा निवडणुकीचे निकाल आले, विशेषतः पुण्याची जी निवडणूक आहे अत्यंत चर्चेतली निवडणूक होती. ज्या प्रकारे ज्यापैकी कसबा पोटनिवडणुकीमध्ये विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचा आमदार निवडून येईल असं एक्झिट पोलमध्ये सांगण्यात आलेलं होतं. परंतु धक्कादायकरित्या रवींद्र धंगेकर हे त्या ठिकाणाहून काँग्रेसकडून आमदार म्हणून निवडून आले. त्याच रवींद्र धंगेकरांना काँग्रेसनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आणि त्यांनी अत्यंत चुरशीची लढत दिली. ज्या गिरीश बापटांना 3.5 लाखाचा लीडने गिरीश बापट निवडून यायचे त्याच लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्ष 1.5 लाखाच्या मताधिक्याने निवडून आलेला आहे. त्यामुळे कुठेतरी महाविकास आघाडीने कुठेतरी जो भारतीय जनता पक्षाचा विजयाचा लीड जो आहे तो कुठेतरी कमी केल्याचंही आपल्याला दिसून आलेलं आहे. आणि ज्या प्रकारचं राज्यातलं एकंदरीत पुण्यातलं जे एकंदरीत विधानसभेचं वातावरण आहे ते वातावरण कुठेतरी बदलल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. कारण ज्या प्रकारे रवींद्र धंगेकर अत्यंत चर्चेत होते तेच रवींद्र धंगेकर ज्यांनी कडवी टक्कर देत विजय संपादन केला ते मुरलीधर मोहोळ यांना आता थेट पहिल्यांदाच खासदार झाले आणि पहिल्याच टर्ममध्ये त्यांना केंद्रात राज्यमंत्रीपद देण्यात आलं. नुसतं राज्यमंत्रीपद देण्यात आलं नाही तर अत्यंत महत्वाचं असणारं सहकार खातं त्यांच्याकडे देण्यात आलेलं आहे, नागरी उड्डाण खातं त्यांच्याकडे देण्यात आलेलं आहे. त्यामुळे हा जो मंत्रिमंडळ राज्यमंत्रीपद जे मुरलीधर मोहोळ यांना देण्यात आले त्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष विशेषतः पुण्यामध्ये अत्यंत स्ट्रॉंग होणार आहे आणि कुठेतरी अजित पवार यांना भारतीय जनता पक्ष कुठेतरी शह देतो की काय अशी ही चर्चा सध्या सुरू आहे. एकंदरीतच राजरत्न मतदारसंघनिहाय आपण बोललो, कुठल्या पक्षाची किती ताकद आहे या सगळ्या बाबतही बोललो. जे आकडेवारी समोर येते 158 127 तर ही आकडेवारी आता प्रत्यक्ष घोडे मैदान अगदी जवळ आलेलं आहे. त्यामुळं विधानसभेला महाराष्ट्रामध्ये नेमकं कोण बाजी मारतं, मविया की महाविकास आघाडी, मविया की महायुती, हे सगळं चित्र अवघ्या काही दिवसांमध्ये जे आहे ते स्पष्ट होणार आहे. असेच राजकीय अपडेट्स घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत वेळोवेळी येणार आहोत. तोपर्यंत पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी. आणि हो, आता टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टीव्हीच्या OTT प्लॅटफॉर्मवर तेही 24 तास. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस, आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.